आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। राज्यामध्ये सध्या भाजपमध्ये मेगा भरती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी लहान मोठ्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ही जोरदार इनकमिंग पुढचं निदान वर्षभर तरी सुरूच राहणार आहे हे नक्की। पाहूयात या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। भाजपमध्ये मेगा भरती सुरू, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या नेत्यांचे भाजप प्रवेश। राजकीय भवितव्यासाठी नेत्यांची भाजपला पसंती। विधानसभा निवडणुकीला 1 वर्षाचा अवधी असताना भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालंय। या मेगा भरतीत राज्यातील कानाकोपऱ्यातल्या नेत्यांनी भाजपचं कमळ हातात घेतलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत संग्राम कुपेकर कोल्हापूर, तनुषा घोलप नाशिक, अनंत देशमुख वाशिम, श्याम देशपांडे पुणे यांनी भाजप प्रवेश केलाय। फक्त जनसेवेसाठी या नेत्यांनी भाजप प्रवेश केल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। पण मला तुमचं अभिनंदन करायचं आहे की तुम्ही दमाचे लोक, खरोखर ज्यांचं जमिनीवर अस्तित्व आहे, जे परिवर्तन घडवू शकतात, जे पक्षाला पुढे नेऊ शकतात, अशा लोकांचे प्रवेश या ठिकाणी घेतले। आणि मला असं वाटतं की आपल्याला पक्ष असाच मोठा करायचा आहे। जनतेतले लोक आपल्या सोबत असले पाहिजे, केवळ पदाकरता असलेले लोक आपल्याकडे नको। आणि म्हणून आज आलेली जी काही मंडळी आहे ही खऱ्या अर्थानं जनसेवेकरता आपल्या सोबत आलेली आहे। येत्या काळात आणखी काही मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा भाजपनं केलाय। आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं कमळ हातात घेण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदारांचा अयोध्या दौरा आता ठरलाय। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अयोध्येमधील महंत शशिकांत दास महाराज, शत्रुघ्न दास महाराज तसंच छबिराम दास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काही दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती। या भेटीत महंतांनी शिवसेना पक्षातील सर्व खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलेलं होतं। लव जिहादच्या मुद्द्यावरून आता चांगलंच राजकारण तापलेलं आहे। सभागृहामध्ये यावरून आक्रमक चर्चा सुरू असतानाच मंगळवारी सभागृहाच्या बाहेरही आमदारांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपचे आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या आव्हान प्रतिआव्हानांमुळे लव जिहादचा मुद्दा पेटल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभेबाहेर लव जिहादचा वाद, नितेश राणे अबू आझमींमध्ये खडाजंगी, आरोप प्रत्यारोप आणि आव्हान प्रतिआव्हान। इस देश में हिंदुओं के बीच में मुसलमानों की इमेज को खराब करके इस देश को बर्बाद करना चाहते हैं। लव जिहादच्या मुद्द्यावरून पुन्हा झुंपली। जब बोलो चलता हूं। मेरा चैलेंज है कि आज देखने के बाद सब आप बोलना पड़ेगा कि लव जिहाद होता है। मेरा चैलेंज है लव जिहाद। आज चैलेंज स्वीकार करो। चलो आज तारीख और टाइम बता, मैं लेके जाता हूं। मैं घर से आपको पिकअप करता हूं। मैं आपको 50 चले जाता हूं। आप कहेंगे मैं आपको जो है 10,000 रुपये लेके। लव जिहाद मुद्द्यावरून अधिवेशन तापलेलं असतानाच त्याची धग विधानसभा सभागृहाच्या बाहेर जाणवत असल्याचं सांगणारी हे दृश्य। आमदार नितेश राणे आणि आमदार अबू आझमी यांची विधिमंडळ परिसरात खडाजंगी झाली। मदरशांच्या बांधकामावरून सुरू झालेली चर्चा लव जिहादवर येऊन पोहोचली। हम ये एक दो केसेस मत देखिए सर, कोई किसी से प्यार करता है सर, कोई किसी को प्रॉब्लम नहीं है। और जो भी सबका मतलब छूट जाएगा अगर ये साथ हम हिंदू मुसलमानों का छूट जाएगा। सुनो सुनो, दुआ कीजिए कि हमें प्यार के रिश्ते रहें कायम। ये रिश्ते छूट जाएंगे तो भारत टूट जाएगा, भारत टूट जाएगा। सर ये आपका सोच सब में डालेंगे तो सब अच्छा है ना? यही सोच है नहीं ना साहब, ये आपकी सोच सब में जानी चाहिए, नहीं जाती है। आप एक काम करो ना, जो आक्रोश रैली निकल रही है ना उनको बुलाओ और मुस्लिम समाज को बुलाओ। मैं बुलाता हूँ, सबको बुलाता हूँ। डिबेट करो, सामने नहीं आएंगे, डिबेट करो, आएंगे ना साहब। आप जैसे गिने चुने लोग हैं, मगर साहब बाकी जो जिहाद के लोग खरं तर या अधिवेशनात लव जिहादच्या मुद्द्यावरून 10 मार्चलाच वादळी चर्चा झाली। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यात लाखांवर लव जिहादची प्रकरणं असल्याची खळबळजनक माहिती दिल्यानं चांगलाच वाद निर्माण झाला होता।
50-50 हजार लोगों के मोर्चे पूरे महाराष्ट्र के अंदर हर जिले में निकल रहे हैं, तो क्या वो अपना आप निकल रहे हैं? माननीय अध्यक्ष मोदी, आग अंदर जली हुई। ये जो सारे महाराष्ट्र के अंदर 1 लाख से ज्यादा लव जिहाद के केसेज हुए, उससे समाज कहीं ना कहीं व्यथित आहे माननीय अध्यक्ष महोदय। मंगलप्रभात लोढांच्या या दाव्यावर विरोधकांनी विधान भवनात आक्षेपही घेतला होता, पण मंगळवारी पुन्हा एकदा नितेश राणेंनी हा मुद्दा उरकून काढला, ज्यामुळे संतापलेल्या अबू आझमींनी विधान भवनाच्या बाहेरच त्यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला। 1 लाख लव जिहाद मतलब 1 लाख मुस्लिम लड़कों ने हिंदू शादी किया है, बात कर रहे हैं। आज तक पूरे भारतवर्ष में एक मुस्लिम समाज का कोई व्यक्ति आपको नहीं मिलेगा जो ये कहेगा जाओ मुसलमानों हिंदू शादी करो। और यहाँ पर मैं हजारों लोग दिखाऊंगा जो कहेंगे बेटी बचाओ और बहू लाओ के नाम से लाओ मुस्लिम लड़कियों को 2-2 लाख रुपए देंगे। मैं आपको दिखाता हूँ स्टेटमेंट। उल्टा चोर कोतवाल को डांटे। सत्ता में बैठे लोग इस देश में हिंदुओं के बीच में मुसलमानों की इमेज को खराब करके इस देश को बर्बाद करना चाहते हैं। एकंदरीतच विधान भवनाच्या बाहेर झालेल्या खडाजंगीतून लव जिहादचा मुद्दा प्रचंड तापल्याचं स्पष्ट होत आहे। भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना लव जिहादचा आरोप करत मोठमोठे मोर्चे काढतायत, तर दुसरीकडे लव जिहादच्या आडून मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचाही आरोप होतोय। त्यामुळे राजकारण्यांनी आरोप प्रत्यारोप करताना महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचणार नाही याचंही भान राखायला हवं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी मारलेला डोळा कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता, ज्यामुळे अजित पवार डोळा मारून का हसले असा प्रश्न उपस्थित करत तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला। अखेर अजित पवार यांनी त्या व्हिडिओवरती आपलं मौन सोडलंय। आपण डोळा का मारला आणि त्यामागे उद्देश काय होता याचा खुलासा खुद्द अजित पवारांनीच केलेला आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केलाय। व्हिडिओ व्हायरल झाला तो आहे, त्याच्यामध्ये मी एक डोळा मारलेला आहे। त्याच्यात काय झालं, मी असा होतो आणि इकडच्या बाजूला एक पत्रकार मित्र, माझा दादा माझा एकच प्रश्न आहे, मला विचारू द्या तुम्ही नंतर उद्धव ठाकरे साहेबांना। तर मी त्याला म्हणलं थांब रे, की आता साहेब आले तर साहेबांचं होऊ दे, मी तुला नंतर बोलतो, असं ते झालं। फक्त ते बोलताना थांब असं म्हणण्याच्या ऐवजी डोळा मारला गेला। तर त्याचं एवढं काही दादांनी डोळा का मारला एवढे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा, ते त्याला अर्थच नाही। राज्यामध्ये सरकार कुणाचंही असो, शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो। आजही सामान्य नागरिक शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी झगडतोच आहे, लढतोय आणि अशातच गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरलाय। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघालाय। हातामध्ये लाल बावटे घेऊन निघालेले हे लाल वादळ नाशिक जिल्ह्याची वेस उद्या ओलांडण्याची शक्यता आहे। तब्बल 66 किलोमीटरचं अंतर या मोर्चाने पार केलंय। शेतकरी येऊन पावसाची चिंता न करता दुपारच्या भर रणरणत्या उन्हामध्ये पायाला चटके बसत असूनही निर्धाराने मुंबईकडे कूच करतोय। शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये महिला शेतकरी देखील लक्षणीय संख्येने सहभागी झाल्यात। चालता चालता जमल्यास शेतकरी रस्त्यावरच आउट घटकेचा विसावाही घेतोय आणि या बळीराजाचं घर हे नाशिक ते मुंबई रस्ता झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रस्त्यावरती आपला बळीराजा कांदा भाकरी खातोय, तर कधी आपल्या करमणुकीसाठी ढोल वाजवत नाचतानाही पाहायला मिळतोय। तर नाशिकमधून निघालेल्या याच विराट मोर्चाच्या गर्दीचा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। नाशिकमधून सुरू झालेल्या लॉंग मार्चचा आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी या लॉंग मार्च मध्ये हजारोंची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या लाल वादळाची अर्थात या लॉंग मार्चची ही दृश्य आपण बघू शकतो। ड्रोनच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर दिसत असलेले हे दृश्य सगळं काही सांगून जाणार आहे। हजारोंच्या संख्येनं हजारोंच्या गर्दीमध्ये हे मोर्चेकरी जे आहेत ते आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे
आणि मोठ्या संख्येनं हे मोर्चेकरी आता हळूहळू मुंबईच्या दिशेनं कूच करत आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या मोर्चांमध्ये ही वाढलेली गर्दी देखील आपण बघू शकतो की हजारोंची गर्दी आता मुंबईच्या दिशेनं कूच करते। काल सरकारनं आज दुपारी 3 वाजेची वेळही दिली होती, मात्र ती वेळ सरकारनं पाळली नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं मोर्चेकऱ्यांना हा मोर्चा जो आहे तो आता पुढे घेऊन जावा लागतोय आणि एकूणच या मोर्चाच्या निमित्तानं एक मोठा शक्ती प्रदर्शन जे आहे ते या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आता सरकार या मोर्चावरती काय निर्णय घेतं, काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी आहे आणि हे सगळे प्रश्न घेऊन हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय। शेतकऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न असेल, कांद्याला हमीभाव असेल, त्याचबरोबर वन हक्क जमिनींना शेतकऱ्यांना पट्टे देण्याचा विषय असेल, असे अनेक प्रश्न घेऊन हे शेतकरी जे आहे ते उन्हाळ्यात पावसात देखील चालतायत आणि सरकारचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करताय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार नेमकी भूमिका काय घेणार, सरकार या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लक्ष देणार का, असा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावरती आहेत। राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यामधील चर्चा निष्फळ ठरली आणि त्यानंतर कर्मचारी आंदोलनावरती ठाम आहेत। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपामध्ये शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झाले आहेत, तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपाचा परिणाम ठिकठिकाणी रुग्ण सेवेवरती होताना दिसतोय। राज्यभरामध्ये सर्व कामगार संपावरती गेल्यानं अनेक सेवा ठप्प झालेल्या पाहायला मिळाल्या आणि या आंदोलनावरती लागलीच तोडगा काढण्याची गरज आहे, अन्यथा राज्यातील प्रशासन व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। राज्यामधील कानाकोपऱ्यामध्ये आज सरकारी कामं बंद पडल्यानं लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। सर्वात जास्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होताना दिसतोय। तर राज्यामधील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलेलं आहे। यात जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख मागणी आहे। संपकरी कर्मचारी आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकार आम्ही त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहोत असं सांगतंय। संपकऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। आजही मी पुन्हा एकदा सांगतो की पुन्हा एकदा त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे, सरकार बरोबर चर्चा करण्याची आवश्यकता आहे आणि जी काही लोकांची गैरसोय जी या संपामुळे होती आहे, होऊ शकते, ती टाळण्यासाठी आपण सकारात्मक चर्चा दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे। त्यामुळे त्यांनी संप जो आहे तो देखील मागे घ्यावा आणि चर्चा करावी। चर्चेतून आपण मार्ग काढू। सदर समिती राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील सभासदांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबतची शिफारस अहवाल शासनास 3 महिन्यात सादर करेल। राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षित, सन्मानजनक व आरोग्य संपन्न जीवन व्यतीत करता यावे याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, ही बाब शासनाने तत्वतः मान्य केलेली आहे। आणि आता 12वी गणिताच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी अपडेट येते। पोलिसांना गणिताचा पेपर फोडणारा मुख्य मास्टर माइंड सापडलाय। लोणार तालुक्यामधील अटक करण्यात आलेला शिक्षक अखिल मुनाफ यानंच गणिताचा पेपर फोडला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। ज्या दिवशी हा पेपर फुटलेला होता त्यावेळेला सर्वच विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं, कारण एका बाजूला योग्य रीतीने अभ्यास करून पेपर पास होण्यासाठी अनेकांची लगबग असते, तर दुसरीकडे मात्र हा पेपर फोडणारा आता समोर आलेला आहे। 12वी गणिताच्या पेपर फुटी प्रकरणातली या क्षणाची ही मोठी अपडेट पाहतोय, कारण पोलिसांना गणिताचा पेपर फोडणारा मुख्य मास्टर माइंड अखेर सापडलाय। लोणार तालुक्यामधील अटक करण्यात आलेला शिक्षक अखिल मुनाफ यानंच गणिताचा पेपर फोडला असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। लाड सावंगी तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली, तर 10 दिवसात दुसऱ्यांदा पावसाच्या या हजेरीमुळे रब्बीचा सोगणीला आलेला गहू आडवा झालेला आहे। शेतकऱ्यांच्या शेतातून त्यानं स्वतः हा व्हिडिओ काढत आपली
व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय. लय गहू पडला शेतकऱ्यांचा, आम्ही काय करा, लय कष्ट करू करू दमून गेलो. अर्धी वहीचे वर आहे, 83-84 वही झाली आपली. काम करू करू मी थकून गेलो. हे काही भरपाई करून द्या. मागण्या नाना आमच्याकडे जरा बघून पहा, तुम्हाला इसरत नाही आम्ही. तुम्ही पुढे आहे, आम्ही तुमच्या मागे. गौर लोक सहन करा. बरसातीचे माल गेले, कापसाला भाव नाही, मक्काला भाव नाही, गहू आलते इकून तिकून हे बी वाया गेले. धान नाही, काही नाही, कसं करा हे. लय परेशान झालो गाडी आम्ही. बीडमध्ये अल्पवयीन मुलीचं लग्न लावणाऱ्या मुलीच्या आई वडिलांसह मामा, भटजी, आचारी, मंडपवाल्यांसह 183 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चाइल्ड लाईनच्या सदस्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आणि विशेष म्हणजे या मुलीला 10वीचा पेपर सुद्धा लिहू देण्यात आलेला नव्हता. बीड जिल्ह्यातल्या चोपणवाडीतलं हे लग्न पहा. लग्नात ज्यांनी अक्षता टाकल्यात त्या सगळ्यांना जेलवारी घडणार आहे, कारण या सगळ्यांनी गुन्हा केलाय. गुन्हा एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देण्याचा. पीडित मुलीची 10वीची परीक्षा सुरू होती, तरीही तिचं शेजारच्या गावातील मुलाशी लग्न लावून देण्यात आलं. तिला 10वीचा पेपरही लिहू दिला नाही. त्या मुलीचा 10वीचा पेपर आहे, तर ती परीक्षेला गैरहजर होती. मला असं वाटलं की पेपर दिल्यानंतर तिचा बालविवाह केला जाईल, परंतु परीक्षा बुडवून 10वीचा पेपर बुडवून तिचा बालविवाह केला गेला. आणि गावामध्ये जाऊन सांगितलं की हा मुलीचं 16च वर्ष आणि हा बालविवाह करू नका, तरीही गावकऱ्यांनी ऐकलं नाही. चाइल्ड लाईनचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी या प्रकरणी तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीचे आईवडील, मुलाचे आईवडील, नवरा नवरीचे मामा, भटजी, आचारी, मंडपवाला, फोटोग्राफर, वऱ्हाडी असे मिळून 183 जणांवरती गुन्हा दाखल केलाय. नंदागावचे ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुखाडे यांचे रिपोर्टवरून आम्ही नवरदेव तसेच त्याचे नातेवाईक व नवरीचे वडील व त्यांचे नातेवाईक यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 1929 कलम 9, 10, 11 नुसार FIR दर्ज केलेला आहे. बालविवाह लावून देणं बेकायदा असतानाही लोक कोवळ्या वयात मुलींचे हात पिवळे करतायत. ही कुप्रथा बंद करायची असेल तर बालविवाहाला जाणाऱ्या वऱ्हाड्यांसह सगळ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, तरच बालविवाहाला आळा बसेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.